नमस्कार. आज आपण लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि वर्धा जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी श्री अनिरुद्ध राजूरवार यांच्या यशस्वी वाटचालीची माहिती पाहणार आहोत. लातूरच्या सुपीक मातीत कष्टाचा घाम आणि स्वप्नांची बीजे एकत्र पेरली की काय होते याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री अनिरुद्ध राजूरवार. टाइम्स ऑफ वासवी रत्न चॅनलला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्याची वही उघडली आणि ती वही म्हणजे एका सामान्य घरातील मुलाने असामान्य उंची गाठण्याची गाथा होती. त्यांच्या घरात पैसा नव्हता, पण विचाराची श्रीमंती होती. घरची आर्थिक स्थिती अगदी बेताची. चपला झिजवून अभ्यास करावा लागायचा, तर जिद्दीच्या तेजात त्यांनी पुस्तके वाचली. त्यावेळी मनात एकच ध्यास होता, आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. पुराच्या वेगाने धावणाऱ्या नदीप्रमाणे त्यांच्या मनात ध्येय होते. ते स्वप्न पूर्ण करण्याचेच चित्र त्यांनी कायम डोळ्यासमोर ठेवले. नोकरीचा प्रवास सोपा नव्हता. प्रत्येक परीक्षा म्हणजे अग्निपरीक्षाच. पण राजूरवारांनी हार मानली नाही. पडलो की उठायचं आणि उठलो की आणखी जोरात धावायचं, हे त्यांचे ब्रीदवाक्य. टप्प्याटप्प्याने त्यांनी यशाची शिडी चढली. लहान पदापासून सुरुवात करून आपल्या कामाचा प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि तो सुवर्ण दिवस उजळला. वर्धा जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. हे पद म्हणजे फक्त खुर्ची नव्हती, तर लाखो लोकांच्या आशा आकांक्षांचे मंदिर होते. गावाचा विकास आराखडा, शेतकऱ्यांच्या योजना, महिलांचे सक्षमीकरण, रस्ते, पाणी, शिक्षण या सर्वांचा आराखडा त्यांच्या टेबलावरून तयार व्हायचा. ते म्हणतात, मी अधिकारी नव्हतो, मी फक्त जिल्ह्याचा एक सेवक होतो. त्याच जबाबदारीच्या, त्याच सन्मानाच्या पदावरून त्यांनी सेवा पूर्ण करून निवृत्ती स्वीकारली. ही निवृत्ती म्हणजे शेवट नव्हता, तर एका कर्तव्यनिष्ठ अध्यायाचा मानाचा शेवट होता. मुलाखतीत त्यांनी तरुणांना एकच संदेश दिला, परिस्थितीला दोष देऊ नका. तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत, मोठे स्वप्न आणि ते पूर्ण करण्याची जिद्द. बाकीचे विश्व तुम्हाला मदत करेल. श्री अनिरुद्ध राजूरवार म्हणजे लातूरच्या मातीने घडवलेला आणि प्रशासनाला समर्पण केलेला एक अनमोल हिरा आहेत. ते म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा दीपस्तंभ आहेत. बेतातून बेताज बादशहा झालेली गोष्ट आहेत. त्यांच्या जीवनातून एकच गोष्ट शिकायला मिळते, स्वप्न पाहणाऱ्याला जग थांबवू शकत नाही. चला आता आपण त्यांची मुलाखत ऐकणार आहोत. त्यांची मुलाखत घेतलेली आहे संतोष कौलवार यांनी. नक्कीच तुम्ही ही मुलाखत ऐकणार आहात आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे, हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या परिजनांमध्ये नक्की शेअर करा, लाईक करा. नमस्कार. नमस्कार. ही आहेत अनिरुद्ध राजूरवार, जिल्हा नियोजन अधिकारी वर्धा. तर आपण त्यांची मुलाखत आज घ्यायला आलो आपल्या TVR चॅनलसाठी, म्हणजे टाइम्स ऑफ वासवी. तर सर, तुमचं प्रथम नाव, जन्मस्थळ, जन्मठिकाण, शिक्षण पूर्ण सांगा ना. मी अनिरुद्ध दिगंबर राजूरवार. सध्या स्थितीत मी लातूर येथे राहतो. माझं जन्म ठिकाण जे आहे नांदेड जिल्ह्यातलं वझर हे गाव आहे आणि शिक्षण माझं मॅक्झिमम परभणीला झालेलं आहे. 8वीपर्यंतचं शिक्षण वझरला आणि ग्रॅज्युएशनपर्यंत परभणीला झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन उदगीरला आणि BEd जे झालं माझं ते धाराशिवला झालेलं आहे. बरं, शिक्षण पूर्ण कुठल्या वर्षी झालं? डिग्री माझं 1993ला म्हणजे PG होऊन आणि BEd माझं पूर्ण झालं. बरं. त्यानंतर काय करिअर म्हणून काय केलं? मी सुरुवातीला जे आहे माझं शिक्षण झाल्याबरोबर BEd झाल्यानंतर मी एका आश्रमशाळेमध्ये शिक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरूपात जॉब सुरू केला होता. पण सुदैवानं सप्टेंबर 1993ला चालू केला होता. सुदैवानं जानेवारीमध्ये मला शासनाच्या MPSCकडनं लिपिक वर्गीय भरती होती. त्या याच्यामध्ये माझं निवड झाली आणि जानेवारी 94पासून मी लिपिक या पदावर जवळपास 8 वर्ष होतो आणि त्यानंतर मी परत स्पर्धात्मक परीक्षा देऊन सहाय्यक संशोधन अधिकारी या पदावर. आर्थिक स्थिती घरची त्यावेळेस कशी होती तुमच्या बालपणी? अत्यंत बऱ्यापैकी माझ्या घराची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. म्हणूनच आम्हाला हे शिक्षणासाठी माझे हे 3-4 टप्पे झाले. वझरला मी ज्यावेळेस राहायचो 1982पर्यंत अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. बिझनेस आमचा पाहावा तसा म्हणजे मोठा नव्हता किंवा उपजीविका चालावी, जेमतेम नाही उपजीविका चालावी एवढा सुद्धा नव्हता.
त्यामुळं आम्ही आमच्या आजोळी म्हणजे मामा राहत होते परभणीला, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही परभणी इथे आलो आणि तिथं आमचं परत व्यवसाय सुरू केला, पण तो सुद्धा अगदी जेमतेम होता. वडील काय करायचे तुमचे किराणा दुकान होतं आमचं. गावी? हां. तो काळ म्हणजे एकदम प्रतिकूल परिस्थिती. यस, प्रतिकूल परिस्थितीचा काळ होता. मग तुमची पहिली पोस्ट तुमची कुठली कशा माझी- प्रकारची? माझी MPSC कडनं जे आहे लिपिक पदाची भरती होती, त्यामध्ये माझे त्या ज्या पदं भरायचे लिपिकाचे ते MPSC कडनं, ती फक्त मुंबईतलेच पदं राहायचे, मंत्रालयीन आणि मुंबईतल्या इतर कार्यालयाचे. तर त्या पद्धतीनं माझी अर्थ व सांख्यिकी संचालनालयामध्ये माझी नियुक्ती झाली होती आणि 3-3.5 वर्ष मी तिथे सेवा केल्यानंतर परभणीला आलो. परभणीला मी परत 2001 पर्यंत होतो आणि त्याच्यानंतर स्पर्धात्मक परीक्षा देऊन सहाय्यक संशोधन अधिकारी म्हणून तिथून माझ्या वेगळ्या याला सुरुवात झाली कारकिर्दीला. मग त्यानंतर नंतरचा काळ? नंतर मग 2001 ते जवळपास 2005 पर्यंत मी उस्मानाबादला होतो सहाय्यक संशोधन अधिकारी म्हणून. त्यानंतर 2005 ते 2012 पर्यंत लातूरला होतो जिल्हाधिकारी कार्यालयातच, सेम पोस्टला. त्यानंतर मग सेम पोस्टला बीडला होतो. बीडवरनं मग मी पदोन्नती होऊन सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून जालन्याला गेलो. जालन्यावरनं 2014 डिसेंबर 2014ला तिथून निघालो आणि जानेवारी 15 मला परत लातूरला आलो. लातूरला 2018 पर्यंत होतो सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी. तिथून 2018 ते 21 पर्यंत परभणीला सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी होतो आणि 21 ते 22 पर्यंत जिल्हा सांख्यिकी अधिकारी म्हणून लातूरला होतो आणि डिसेंबर 2022 मध्ये जिल्हा नियोजन अधिकारी या पदावर माझी पदोन्नती झाली आणि मी 2022 पासून वर्ध्यात आहे. आज 30 जून पर्यंत मी वर्ध्यात आहे. बरं. त्यामध्ये तुमच्या जो तुमची पोस्ट तुमचं पद आहे त्या अनुसरून तुमचं जबाबदारी कुठली असते? जिल्हा वार्षिक जिल्हा नियोजन समिती म्हणजे ही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने हे झालेलं आहे. पूर्वीची जी पंचवार्षिक संकल्पना होती, पंचवार्षिक योजनेअंतर्गत ज्या वार्षिक योजना असायच्या, तो वार्षिक योजनेचा एक भाग जो आहे त्याची अंमलबजावणी जिल्हा नियोजन समिती करते आणि त्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी योजना अशी 3 प्रकारच्या योजना असतात. आदिवासी लोकांसाठी आदिवासी योजना, मागासवर्गीयांसाठी अनुसूचित जाती उपयोजना आणि सर्वसाधारण व्यक्तीसाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण. तर निवृत्तीच्या काळात आपल्याला पदोन्नती मिळाली जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून, जवळपास तोच काळ आहे. हो, 3.5 वर्षाचा. तर त्या माध्यमातून 2025-26 साठी वर्धा जिल्ह्याच्या नियोजन आराखड्याचा किती कोटीचा जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साठी 350 कोटीचा प्लॅन वर्धा जिल्ह्याचा होता आणि अनुसूचित जाती उपयोजनेचा 44 कोटीचा होता आणि 18 कोटीचा आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी होता. तर निधीचं सर्वात जास्त वाटप कोणत्या 3 क्षेत्राकरता केलं जातं आपल्या समितीमार्फत? जिल्हा वार्षिक योजना मी मुळात पहिल्यांदा सांगितलं, जिल्हा वार्षिक योजना हा जिल्ह्यांचा सर्वंकष विकास व्हावा या उद्देशाने असतो आणि जिल्हा वार्षिक योजनेसाठी जो निधी मंजूर होतो राज्य शासनाकडून, त्याचा मूळ आधारच हा आहे की नागरी लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या या विचारात घेऊन आणि भौगोलिक परिस्थिती या सर्व बाबी विचारात घेऊन तो निधी जिल्ह्याला दिला जातो आणि त्यामुळं असा कोणत्या एका क्षेत्रासाठी जास्त निधी वापरला आणि कमी वापरला असं होत नाही. तरी पण ग्रामीण विकासासाठी जो आहे तो प्राधान्याने जास्त वापरला जातो. त्यामध्ये आरोग्य सेवा पण आहे आणि शिक्षण विभाग पण आहे. या 3 क्षेत्रासाठी वापरला जातो. बरं, ग्रामस्थ आणि सरपंच निधी मागण्यासाठी कोणत्या प्रक्रिया म्हणजे फॉलो करतात तुमच्याकडं? जर त्यांचं वैयक्तिक काही जर काम असेल किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादं काम जर झालेलं असेल किंवा मंजूर व्हायचं असेल तर त्या संदर्भामध्ये ते जर तिथं त्यांचं समाधान जर कार्यान्वयन यंत्रणेकडे नाही झालं, ज्या विभागाशी संबंधित काम आहे त्या विभागाकडे जर त्यांचं समाधान नाही झालं तर ते आपल्याकडे येतात. मग त्यांना ती पुरेशी माहिती आपण दिली जाते किंवा कुठल्या याच्यात जर तो काम थांबलेला असेल तर त्याला आपण गती देऊन त्यांचं सोडवणूक करतो. पण जनरली हे आपल्याकडे येत नाहीत असं जास्त कोणी. बरं, त्यामुळे सर जिल्हा वार्षिक योजना आणि आमदार निधी यातला दोन्हीतला फरक काय, कसा काढायचा?
असा असतो. जिल्हा वार्षिक योजना हा पूर्ण जिल्ह्यासाठी असतो आणि तो शासनाकडून मंजूर होतो आणि आमदार स्थानिक विकास कार्यक्रम आणि खासदार स्थानिक दोन्ही सारखेच आहेत. तर तो स्थानिक गरजा, छोट्या छोट्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून हा विशेष निधी एक 5 कोटीचा दरवर्षी आमदारांना देतात आणि 5 कोटी खासदारांना देतात. तर यामधून जो आहे आमदार महोदयांना त्यांच्या जनतेच्या गरजेनुसार आणि आमदार महोदयांच्या प्राधान्यक्रमानुसार किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना कामं शिफारस करता येतात आणि 100% जो आहे यांच्या शिफारशीनुसारच ते पूर्ण कामं 5 कोटीचा निधी जो आहे तो वाटप खर्च केला जातो. होतो किंवा वाटप केला जातो. तर सर, सामान्य नागरिक आणि खर्चाचा तपशील ऑनलाईन कुठे पाहू शकतात जर पाहायचं असेल त्यांना तर? आता जिल्हा वार्षिक योजनेमध्ये बरं का 124 स्कीम्स आहेत बरं. योजना आणि त्यातल्या वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास 94-95 योजना आहेत. हं. त्या 95 योजना ह्या विविध विभागाच्या आहेत. हं. आपल्याकडे एकत्रित अहवाल मिळतो, पण तो एकत्रित अहवाल जनतेसाठी असं एका टॅबवरती कुठे उपलब्ध नाहीये. बरं. पण आपण तो मार्च संपल्यानंतर पूर्ण वर्षभराचा अहवाल आपण एका वेबसाईटवरती, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आपण अपलोड करतो. त्या विभागाला तुम्हाला जर पाहायचं असेल तर त्या विभागामध्ये तो त्यांच्या पोर्टलवरून पाहायला मिळेल. पाहू शकतात. बरं सर, निधी मंजूर होऊनही प्रकल्प रखडतात. त्याचं मुख्य कारण काय? आजकाल खूप खूप म्हणजे प्रमाण असतं, निधी मिळत नाही, मिळालं तर खर्च होत नाही, कामं रखडतात. तर हे असं काय? आता याच्यामध्ये जो आहे ना जिल्हा वार्षिक योजना किंवा आमदार निधी याच्यामध्ये असं काही घडत नाही, कारण याच्यामध्ये कामं जे आपण घेतो ते 2 वर्षाच्या कालावधीत पूर्ण व्हावेत असेच कामं घेतात आणि छोटे छोटे असतात. निधी थोडासा असतो आणि जिल्ह्यांच्या गरजा जास्त असतात, त्यामुळे छोटीच कामं होतात. असं तर काही घडत नाही आणि घडलं तरी ते कोणत्या तरी आपत्ती, नैसर्गिक आपत्ती आली असेल किंवा मग काही टेक्निकली प्रॉब्लेम असेल तर थांबतं. आणि मोठ्या प्रकल्पाच्या बाबतीत असं होतं की प्रकल्प मंजूर होतो आणि त्याचं सूक्ष्म नियोजन ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस ज्या काही छोट्या छोट्या अडचणी निर्माण होतात त्या सोडवण्यामध्ये कालावधी जातो. जर रस्त्याचं मोठं काम असेल 5 किलोमीटरचं, पहिले रस्ता जर मंजूर झाला तर त्याच्यानंतर भूसंपादन असेल किंवा त्याचं टेंडर काढणं असेल, या सगळ्या टेक्निकल अडचणी आल्या तर लांबतं. सर, तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात एक शासकीय प्रशासकीय सेवा बजावलेली आहे. आता तुम्ही वर्ध्यामध्ये आलात तर तुम्ही जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून आलात. तर असा कुठला जिल्हा आहे किंवा त्या जिल्ह्यात तुम्हाला समाधानकारक मिळाले आजही वाटतं तुम्हाला किंवा या जिल्ह्यात राहून मी समाधानकारक का मिळाले, असं कुठला जिल्हा आहे? तसं बरं का प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मी म्हटलं की आपण माझा जो व्ह्यू आहे की पूर्ण काम करणे आम्ही पूर्ण मेहनतीने किंवा याच्याने प्रामाणिकपणे त्या आपल्या जबाबदारीला न्याय देणे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणीच त्या पद्धतीने मी काम केले, पण प्रामुख्यानं मी लातूरमध्ये मला राहिल्यामुळं आणि लातूरमध्ये माझा जो कालावधी गेला त्या पूर्ण कालावधीमध्ये 9 वर्षाचा कालावधी हा माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये कामांचा म्हणजे कामही मंजूर खूप व्हायचे आणि त्याचं गती पण चांगली होती. त्यामुळे त्या ठिकाणी मला खूप छान वाटलं की काम करायला. आणि प्रत्येक अधिकारी हा काम होण्याच्या दृष्टीनं व तिथला नेता मोठा असल्या कारणाने ताबडतोब तिथल्या अडचणी सहजासहजी सुटायच्या आणि कामाला गती यायची. त्यामुळे लातूरमध्ये एक मला छान वाटलं. तसं परभणी पण माझा स्वतःचा जिल्हा होता. परभणीला पण बरं, जास्तीचा आनंद देणारं कुठलं काम तुमच्या हातून घडलं, जसं की तुम्ही सांगितलं मगाशी मी वर्धेचं. जसं आता ह्याच्यामध्ये बरं का की वर्ध्याला जे मी आलो, वर्ध्याला आल्यानंतर शासनानं एक मध्यंतरी 25 ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्र संपत्ती पंजीकरण पद्धती म्हणून एक त्यांनी पोर्टल डेव्हलप करायचा निर्णय घेतला. बरोबर. त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी वाटते की ऐकण्यात आली की माननीय मंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री महोदय कुठेतरी असे चालले होते जातेवेळी 3 एक प्रकारचीच कामं, मी आता तुम्हाला जी योजना सांगितल्या 3 जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती आणि आदिवासी, तर एक काम असं होतं की तिन्ही योजनेचे कामं एकाच्या बाजूला एक, एकाच्या बाजूला एक, एकाच्या बाजूला एक बरं. असे. मग त्यावेळेस असं वाटलं की बा हे काहीतरी चुकते, आपण करतोय पण तिन्ही एका ठिकाणी आले तर त्याचा पाहिजे तसा उपयोग नाही होता ना. म्हणून हे एक असं पोर्टल कार्यान्वित करावं असं शासनाचं धोरण होतं. बरं. आणि त्याच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा वर्धा जिल्हा हा नोडल जिल्हा म्हणून निवडला आणि त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना राज्य समन्वयक म्हणून त्यांनी केलं. आणि सुरुवातीचा 7 ते 8 महिन्याचा कालावधी हा वर्धा जिल्ह्यापुरताच मर्यादित होता आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय वानवती सी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मला तो प्रकल्प राबवण्याची किंवा तो प्रकल्पाला काम करण्याची संधी मला मिळाली आणि तो एक खूप मोठी माझी अचिव्हमेंट आहे.
त्यामध्ये आपला रोल त्यात काय होता? हा? आपला रोल त्यामध्ये काय पूर्ण होता? जो पोर्टल तयार करायचं होतं, बेसिक जो डेटा लागणार होता किंवा त्यामध्ये आपल्याला पोर्टलमध्ये काय लागतं, आता पोर्टल तयार करायचं. आता हा पोर्टल म्हणजे काय होतं की जसं संकलन तुम्ही केलं. हा संकलन नाही म्हणता येणार. जसं आता हा पोर्टलचा मूळ उद्देश काय होता, आपला आधार आय डी, हा आधार UID आहे. हो. म्हणजे एक व्यक्ती एक आय डी, हा आय डी दुसरं कोणाला नाही मिळणार. हम्म. तसं MHUID महाराष्ट्र संपत्तीचा जो आहे ॲसेट्सचा UID एक जनरेट होता. हम्म. त्या UID तशा प्रकारचा UID हा दुसरा राहणारच नाही. अच्छा. आणि तो UID जनरेट झाल्यामुळे एका कामाला एक UID जनरेट झाला हम्म. की तो जनरेट झाल्यानंतर मग तो जनरेट कसा करायचा, मग त्यासाठी बेसिक माहिती काय लागेल, कारण पोर्टल करायचं बाहेर आल्यानंतर तो आपल्याला सोपा वाटतो, पण बॅकएंडला काय काय लागतं हे करणं खूप मुश्किल असतं. आता समजा एखादं उदाहरण घ्या की शिक्षण विभागाचं आम्हाला UID काढायचं आहे, तर सुरुवातीला आम्हाला शिक्षण विभागाचं हायरकी घ्यावी लागली. म्हणजे मंत्रालयीन स्तरापासून रूट लेवलपर्यंत त्यांचं पदं कशी आहेत त्या पदाचा डेटा घ्यावा लागला एक. तो झाला मास्टर डेटामधला. मास्टर डेटा तयार करावा लागतो ना. त्याच्यानंतर त्यांच्याकडे ॲसेट्स कोणत्या प्रकारचे आहेत, मग शाळा असेल, स्कूल, वसतिगृह असेल, प्रशासकीय इमारत असेल, हॉस्टेल असेल, म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या सगळ्या ॲसेट आम्हाला त्या मास्टरमध्ये टाकावं लागतात. कारण वर्धा जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागात गेल्यानंतर 4 ॲसेट्स मिळतील, एक वसतिगृह आणि एक स्कूल शाळा. पण समजा परभणीमध्ये गेलो तर तिसरी एखादी ॲसेट तिथं असू शकते. तर महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या ॲसेट्स आहेत ते पूर्ण एक मास्टर आम्हाला तयार करावं लागतं. त्याच्यानंतर योजना कोणत्या कोणत्या त्यांच्या आहेत, कारण कोणत्या योजनेतून निधी हा त्याला आला हे सुद्धा आम्हाला त्याला लागते ना माहिती. तर पूर्ण राज्यामध्ये सगळ्या राज्य शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना आम्हाला त्या एका याच्यामध्ये एका छत्राखाली. छत्राखाली आणावं लागल्या मास्टर तयार करण्यासाठी. आपण बघा ड्रॉपडाऊन मध्ये गेल्यानंतर एखादा जिल्हा निवडला तर आपल्याला सगळे गावं दिसतात. तो काय असतो की बॅकएंडला तयार केलेला डेटा आहे. तसा आम्हाला तो पूर्ण करावा लागला आणि तो विभाग वाईज आम्ही सगळा केला. आणि ते सगळ्यात मोठं काम होतं, टास्क होता एक चांगला. बस कोविड काळामध्ये म्हणजे कोविडच्या नंतरचा जो काळ होता तो बऱ्याच अंशी तो कोलॅप झाला होता. अर्थदृष्ट्या समजा ग्राउंड टू टॉप पर्यंत लोक त्यावेळेस बेजार बरोबर होते. आहे. तर त्या काळामध्ये आपण कुठल्या कामाला जास्त प्राधान्य दिलं होतं? कोविडचा काळ तर हा पूर्णतः वैद्यकीय क्षेत्रातल्याच कामाला पूर्णतः प्राधान्य दिलं होतं. आणि त्यासोबतच शिक्षणाचं एक त्याने की तो एक क्षेत्र होतं की त्या या 2 क्षेत्राला त्यांनी जास्त महत्त्व दिलं होतं. तर दुसऱ्या प्रश्न म्हणजे कसं वैयक्तिक सामाजिक आणि वैयक्तिक स्वरूपातला तुम्ही जबाबदारी आणि कुटुंब याचा समतोल कसा राखता? तुमचं मोठं प्रशासकीय पद आहे. बरोबर आहे. कारण व्याप एवढा आहे की घरी आल्यानंतर सुद्धा रात्री किंवा सकाळी म्हणा कंटिन्यू कामं चालू असतात. लोकप्रतिनिधी असो किंवा माननीय जिल्हाधिकारी महोदय असो, यांचे कंटिन्यू आपल्याला जसजसे त्यांच्याशी प्रश्न उपस्थित होतात ते आपल्याला विचारतात. पण जनरली मी काय करतो की कार्यालयात गेल्यानंतर पूर्णतः मी कार्यालयाचंच कामकाज पाहतो आणि घरी जनरली मी घराकडे जास्त लक्ष देत नाही. माझी पत्नी जी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने तिनं घराचं जे कामकाज सांभाळलेलं आहे. कोणतीही अडचण मला ती प्रशासनाच्या म्हणजे माझ्या कामामध्ये अडथळा येईल अशी तिनं कोणतीही अडचण येऊ दिली नाही. ती स्वतः करायची. आणि मी पण समजा एखादी जास्तच असेल तर मी कार्यालयातून, पण मी कार्यालयाला पहिले प्राधान्य देत होतो आणि नंतर मग वर्किंग आवरमध्ये आणि नंतर मग मी सुट्टीला आलो तर माझं पूर्णतः मग मी कुटुंबाला द्यायचो. पण बॅलन्स मी दोन्ही राखत होतो आणि दोन्हीलाही मी समसमान न्याय दिलेला आहे. दुसरं आहे कसं प्रशासनात येऊ इच्छिणाऱ्याची आजकालची काही पिढी आहे. आजकाल कसं पूर्वी परंपरागत टिपिकल म्हणजे बिझनेस होता, किराणा, कापड, ज्वेलरी वगैरे. हल्ली पिढी कुठल्याही क्षेत्रातली कुठल्या जाती धर्मातली हल्ली पिढी जॉबकडे जास्त कल तिचा आहे. शिक्षण जॉब करतात. परंतु ज्यांना प्रशासकीय क्षेत्रात द्यायचंय तर त्यांच्याकरता तुमचा प्रश्न म्हणजे सल्ला काय असणार आहे? नाही, निश्चित इव्हन सगळ्याच मुलांकरता नाही. खरं तर प्रशासनात यायला पाहिजे सर्वांनी. म्हणजे त्यामध्ये 2 गोष्टी होतात. आपण जर प्रशासनात काम केलं तर हे जनतेसाठी करतोच आणि आपल्या राज्यासाठी किंवा देशासाठी सुद्धा एक प्रकारचं आपल्याला सहकार्य होतं. आणि आपण जे प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण जातो त्यावेळेस फक्त एका स्पेसिफिक कंपनीचं आपण आपली पूर्ण ज्ञान जो आहे आपण एका स्पेसिफिक कंपनीसाठी देतो. त्याचा मोबदला त्यांना निश्चित जास्त मिळतो. पण शासनासाठी जर दिला तर अक्षरशः आणि निश्चितच
पूर्ण समाजाचा त्याच्यामध्ये फायदा होईल आणि आपल्या टॅलेंटचा सुद्धा त्याला फायदा होईल. आपण पाहतो UPSC कडून ज्यावेळेस जिल्हाधिकारी किंवा येतात त्यावेळेस त्यांचं एक टॅलेंट काय घडू शकतं, काय करू शकतं हे आपल्याला वारंवार पाहता आलेलं आहे. तसंच कोणत्याही पदावर राहिला तर तो त्यांच्या याच्याप्रमाणे तो काम करू शकतो. सेवेच्या एकंदर उत्तरार्धात म्हणा आणि कालखंडात म्हणा, वर्धा येथे सर्वात मोठा बदल कुठला आहे बरं तुमच्या एकंदर कार्यकाळात? आता मुळात बदल म्हटल्यानंतर मी सांगेन की जर पहिलेचं कंपेअरला असेल तर आपल्याला बदल सांगता येतो. पण तसं काही पहिलेचं आपल्याकडे नसल्यामुळे सांगता येणार नाही. पण निश्चित मी सांगतो की मी जिथेही गेलेलो आहे किंवा मी जिथेही काम केलेलं आहे त्या ठिकाणी जी पूर्वीच्या कालावधीमध्ये जे लोकप्रतिनिधी किंवा जी जनता किंवा जे कोणी व्यक्ती कार्यालयात जे त्यांचा कार्यालयाची जी आवक होती ती संख्या जास्त राहत होती. पण मी आल्यानंतर निश्चितच 2-3 वर्षामध्ये 2-3 महिन्यामध्ये त्याची संख्या अगदी झिरोवर येऊन थांबते. दिवसभरामध्ये माझ्याकडे 1 किंवा 2 व्यक्ती येतात. ते पण त्यांचं काही काम झालं नाही तर. त्यामुळं माझ्या कामकाजाच्या पद्धतीमुळं तो एक बदल होतो आणि खालीसुद्धा कर्मचाऱ्यांकडनं मी काम चांगल्या पद्धतीनं करून घेतो. त्यांनासुद्धा चांगली सवय एक लागते. शिस्त लागून गेली. शिस्त लागून जाते. त्यांनासुद्धा चांगली सवय लागते. कारण जर एखाद्या कामाला उरक होत नसेल किंवा त्यांना जर काही अडचण येत असेल तर मी स्वतः काम करत असतो. त्यांना मी बाजूला घेऊन बसतो आणि मी करून देतो, सांगत असतो. दुसरा सर प्रश्न वैयक्तिक या सर, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी सुखदुःखाचे क्षण असतात, हो. आठवून आठवून राहणार आहे. तसं आपल्या खाजगी आयुष्यामध्ये असा कुठला आठवणीचा राहणारा क्षण आहे की आनंदाचा? हं. तसं आनंदाचे आता सुरुवातीला जी मला नोकरी लागली, हालाकीची परिस्थिती असल्यामुळे तोही आनंदाचा क्षण होता. पण माणसाचा आनंद हा वारंवार त्याचं बदलत जातो. त्यानंतर मला वाटायचं कुठेतरी किंवा माझं एवढं एज्युकेशन झालेलं आहे. मी PG आहे, B.Ed आहे. माझं मराठी स्टेनो झालेलं आहे. एवढं सगळं होऊनही मी लिपिक पदावर आहे. तर मला एक चांगलं न्याय मिळावं म्हणून माझी तळमळ होती. त्या पद्धतीने मी मेहनत घेतली. 8 वर्षानंतर मी चांगल्या पदावरती लागलो. त्यानंतर मी जसं काम करत गेलो असं वाटायचं की आपण जर म्हणजे मी जे खाली राहून काम करायचो, मी जर असं वाटायचं की आपण मोठ्या पदावर गेल्यानंतर आपण अजून चांगल्या पद्धतीने खरं तर करू शकतो. पण ठीक आहे, जेवढं आपल्याला इथे करता येईल तेवढं. पण सुदैवानं मला ती संधी मिळाली आणि शेवटची 3.5 वर्ष जी आहेत, ती मला जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मला जेवढं काही माझं इच्छा होती की करण्याची, ती मी पूर्ण इथं क्षमतेने केलेलं आहे आणि त्यासाठी माझे इथले लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासनातले मोठे अधिकारी, CO असो किंवा जिल्हाधिकारी महोदय असो किंवा SP सर असो किंवा कोणतेही सर्व अधिकारी अत्यंत समाधानी आहेत की माझ्या कामकाजावर, की सर आपलं खूप सहकार्य झालं आणि आमची सहज कामं होत गेली. प्रशासकीय काळामध्ये काही खाजगीरित्या सत्कार समारंभ होत नाहीत किंवा सन्मान होत नाही, तर शासकीय म्हणजे असं खाजगीरित्या काय आपले काही कुठं म्हणजे मला नाही कळालं. आता तुम्ही काही प्रशासनात एक खूप चांगलं काम केलेलं हो. आहे आजपर्यंत, हो. त्याचा काही गौरव सन्मान कसं हा, काही? गौरव कसा आहे बरं का, प्रशासनामध्ये अशा काही पद्धती नसतात. पण त्यांचा एक काय का आठवडा म्हणा किंवा कालावधी असेल तर त्यावेळेस निश्चित करतात. पण मला सांगायला आवडेल की लातूरला मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस माननीय एकनाथजी ढवले जे आता जलसंधारणचे सचिव आहेत, त्यांनी माझा गौरव केला होता की उत्कृष्ट कर्मचारी म्हणून त्यांनी मला एक प्रशस्तीपत्र सुद्धा त्यावेळेस दिलेलं होतं. दरम्यान काळात? हां, दरम्यानच्या काळामध्ये. आणि तसा गौरव बघावा तर सुरुवातीला एक शासनाची स्कीम होती की तुमचं 3 वर्षाचं जर गोपनीय अहवाल A+ असतील तर तुम्हाला एक इन्क्रिमेंट जो आहे तो ॲडिशनल देत होते. अच्छा. तो सुद्धा मला मिळालेला होता आणि मी जिथे केलं त्या पद्धतीने मला सन्मान मिळालेला आहे. आणि सगळ्यात मोठा सन्मान की माननीय जिल्हाधिकारी महोदयासारखे व्यक्ती माझ्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करते, तर हाच खरा तर मोठा गौरव आहे. पोचपावती कामाची. पोचपावती आहे. आपण जे म्हणतात ती पण आहे, ती दृश्य स्वरूपातली आहे आणि आत्मिक समाधान आहे. बरोबर. हा सुद्धा एक मोठा गौरव आहे आणि जो की तो इतरांना दिसणार नाही. तुम्ही सांगितलं सर तुमच्या वडिलांच्या हयातीमध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये आर्थिक स्थिती एकदम बेताची हो, होती. बेताची. हां. ज्यावेळेस तुम्हाला प्रशासकीय क्षेत्रात तुम्हाला नोकरी मिळाली, संधी मिळाली, तर त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय होती? नाही, खूप अत्यंत आनंदी झाले होते आई आणि वडील दोघंही. खरं तर तुम्हाला सांगायला आवडेल की आमची अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि 3-4 भावंड होतो.
पण एक भाऊ आमचा मामाकडेच राहायचा नळगीरला, उदगीर तालुक्यात. त्यामुळं त्याचं काही नव्हतं, पण आम्ही तिघं जे होतो, आम्ही तिघं एकाच ठिकाणी राहायचो आणि अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. दरम्यानच्या काळामध्ये एक भाऊ आमचा तो बिझनेस आहे, तो दुकान सांभाळत होता. पण आम्ही दोघं जे होतो, माझा छोटा भाऊ आणि मी, तर तो सुद्धा धडपड आणि आम्ही त्या दोघांची काळजी जास्त आईवडिलांना नव्हती. सुदैवानं तो पोलीसमध्ये भरती झाला आणि मी शासनामध्ये भरती झालो. दोघंही एकाच वर्षी आम्ही दोघंही प्रशासनात गेलो. त्यामुळं घरचा आनंद जो आहे तो आपण नाही कल्पना करू शकत, एवढा आनंद होता. पण दुर्दैव असं की माझ्या वडिलाला 1 वर्षातच हा आनंद एकच वर्ष उपभोगता आला. 1 वर्षानंतर 18 जानेवारी 1994ला माझी नोकरी लागली आणि 18 जानेवारी 1995ला माझे वडील मला सोडून गेले. तो एक दुर्दैव आहे. पण जे काय आहे त्यांचे जे काही संस्कार होते, माझ्या आईचे जे संस्कार होते ते पुढे चालू आहेत. ते जरी नसतील तरी त्यांना ते निश्चितच दिसत असेल आणि माझी आईसुद्धा ते दृश्य स्वरूपात पाहते. सर, आता तुमचा निवृत्तीचा काळ आता जवळ आलेला आहे, एक हो. आठवड्यापर्यंत. निवृत्तीनंतर तुमचा काही काय प्लॅन असेल बरं? एक सामाजिक क्षेत्रात म्हणा हो. किंवा अजून कुठल्या क्षेत्रात म्हणा? तसं पाहिलं तर मी बरं का प्रशासनात असतेवेळी सुद्धा मी सामाजिक कार्यामध्ये असो किंवा धार्मिक कार्यामध्ये असो किंवा कुटुंबाच्या कार्यक्रमामध्ये असो, मी पूर्ण वेळ कोणतंही मी मिस करत नव्हतो. तसं मी लातूरला सुद्धा आमचे एक मित्रमंडळ आहे, आर्यवैश्य मित्रमंडळ. त्या आर्यवैश्य मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही समाजसेवा करतोच आणि मी त्याचा मागच्या 15 वर्षापासून मी कोषाध्यक्ष आहे लातूर जिल्ह्याचा. तर समाजसेवासुद्धा माझी सायमल्टेनियसली चालू आहे. आम्ही गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसुद्धा देतो, शिक्षणासाठी मदत करतो, ती पण आमची चालूच असते. त्यामुळे तो पण चालू आहे. आणि आता प्रश्न जो आहे सेवानिवृत्तीनंतरचा, तर मी पूर्णतः सद्यस्थितीत तरी मी पूर्णतः प्रशासनाच्या सेवेमध्येच मी असल्यामुळे मी पुढचा विचार केला नाही. पण सुरुवातीचे 6 महिने मी एक कुटुंबासाठी देऊन आणि नंतर मग मला जो काही मार्ग सुचेल त्याप्रमाणे मी करेल. प्रशासनात जर मला संधी मिळाली परत वेगळं काही करण्याची तर मी तिथं जाईल किंवा मुलाचं पुण्याला तो मुलगा असतो, आर्किटेक्चर आहे, त्याचं काही सेटअप असेल, तिथं काही माझी गरज भासते तर मी तिथे पण जाईल. आहेत पर्याय भरपूर आहेत आणि नाही जरी झालं तरी समाजसेवा करीत राहील, निवांत राहिलं तरी समाजासाठी काय करता आलं चला तरी सर, भरपूर. खूप छान वाटलं. तुमची मुलाखत घेतली, तुमचा अनुभव ऐकला, तुम्ही शेअर केला प्रेक्षकांसाठी. आपल्या भावी काळासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे आहेत आज आता आपण मुलाखत पाहिली अनिरुद्ध राजूरवार यांची. मुलाखत पहा, आपली मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडेल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार. नमस्कार.